बर्दापूर येथे शेतात भीषण आग, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर परिसरातील लिबगाव रोडवरील गट नंबर 578 मधील शेतात दिनांक 10 रोजी दुपारी विद्युत तारेचे घर्षण होऊन स्पार्किंग होऊन भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकरी संतोष सत्यनारायण बजाज यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्यासह पाईपलाईन, झाडे व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतातून LT वीजवाहिनी गेलेली असून तिच्या तारा सैल झाल्याने दोन्ही तारा एकमेकांवर आदळल्या. त्यातून ठिणगी पडून अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे जळून गेला असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आता मी संकटात सापडलो आहे, जनावरांना काय खाऊ घालू, अशी हळहळ व्यक्त करत संतोष बजाज यांनी आपली व्यथा मांडली. आग इतकी भीषण होती की पाईपलाईन, झाडे तसेच इतर शेती उपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मी संतोष बजाज, राहणार बर्दापूर. माझ्या शेतामध्ये आज गट नंबर 578 मध्ये एक लाईन गेलेली आहे LTची. त्याला वारं सुटलं जोरात आणि एकूण एकाला स्पार्किंग होऊन ताराच्या ठिणग्या माझ्या शेतात पडल्या. शेताच्या कडेला माझ्या गव्हाचं बाजोंडा होता, त्याला जाळ लागली आणि ती जाळ पूर्ण माझ्या कडव्याकडाला ओरळ, म्हणजे थोडक्यात ज्वारीचा कडवा होता. 5000 पेंड्या जळून भस्मसात झाल्या. आणि बाजूला एक गुळी होतं माझं सोयाबीनचं 150 कट्ट्याचं, ती बी झालं भस्मसात. आणि पाईप 20 पाईप, फळाचे झाडं आणि वायर एक 500 फुटाचं, असं सर्व नुकसान झालं. आणि उद्या जनावरं माझे खायला एक पिंडीसुद्धा नाही त्यांना, खास कडवा जनावरासाठी ठेवला होता मी. MSCBची तार माझ्या शेतातून गेलेली आहे, ती अशी झोळ आहे सगळं, एकूण एकाला चिटकून ठिणगी पडली खाली आणि ती सगळी माझ्या शेतात पांगून सगळी जाळ लागून मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. उद्या माझ्या जनावराला एक पिंडी नाही कडबा टाकायला. जनावरे 10 ते 12 आहेत. काय करावं मला कळत नाही. मला न्याय मिळावा हीच अपेक्षा. MSCBला मी फोन केलेला आहे, ती लोक येईल आता.